व्याजदर वाढवून महागाई आपल्याला नियंत्रणात आणता येईल असं मला वाटत नाही. 45 कोटी लोक हे आयदर काम करत नाही आहेत किंवा त्यांनी काम शोधायचं थांबवलेलं आहे. ही भयावह परिस्थिती आहे. डायरेक्ट टॅक्स हा उत्पन्नावर असं अवलंबून असतो. डायरेक्ट टॅक्स वाढवला पाहिजे. तो न वाढवता आपण इनडायरेक्ट टॅक्सवर भर देतो, त्यामुळे पुन्हा विषमता वाढते. मी अमेरिकेमध्ये जेव्हा प्रचंड विषमता वाढली तर बिल गेट्स, वॉरेन बफेसारखी मंडळींनी जाऊन सांगितलं की आमच्यावरती कर वाढवा. आपल्याकडे कॉर्पोरेट्स मात्र थोडं काही केलं की 9 वाजताच्या डिबेटमध्ये आम्ही गुंतवणूक कशी करणार असं म्हणतात. नमस्कार. आज जग हे एका प्रचंड मोठ्या अरिष्टातनं चाललं आहे असं मला वाटतं. आणि आज बरेच तज्ज्ञ जगामध्ये मोठी मंदी येईल की काय किंवा स्टॅगफ्लेशन येईल की काय, म्हणजे स्टॅग्नेशन आणि इन्फ्लेशन दोन्ही एकत्र, ह्याची चर्चा जगभर चालू आहे. आणि मला असं वाटतं ती खूप गंभीर आहे. ह्याची कारणं अर्थात अनेक आहेत आणि त्याच्याविषयी मला आज बोलायचं आहे की जगामध्ये काय चाललेलं आहे आणि भारतामध्ये त्याचे पडसाद काय पडणार आहेत. भारतामध्ये स्टॅगफ्लेशन येण्याची शक्यता किती आहे किंवा आत्ता जी आहे स्टॅगफ्लेशन ते किती काळ टिकेल आणि त्याकरता आपण काय केलं पाहिजे, हा फार फार महत्त्वाचा विषय आहे. पण ते त्याच्याविषयी बोलण्याच्या अगोदर मला असं वाटतं महागाई म्हणजे इन्फ्लेशन, व्याजदर म्हणजे इंटरेस्ट रेट्स, एक्सचेंज रेट म्हणजे आपला डॉलरचा जो रुपयाचा रेट आहे आज 77पेक्षा जास्त आहे. नंतर कर्ज, एखाद्या राष्ट्रावर असलेलं कर्ज, नंतर रोजगार, नंतर राष्ट्रीय उत्पादन म्हणजे GDP, ही जी सगळी आपण टर्मिनॉलॉजी वापरतो त्यात काय संबंध आहे ते मला पहिल्यांदा नीट उकलून सांगायचं आहे. कारण नाहीतर मग ते फक्त हवेत बोलल्यासारखं होईल. मला नेहमी अतिशय खोलवर जाऊन अतिशय सोप्या भाषेमध्ये या सगळ्यांचा संबंध जर का सांगितला तर नंतर आपल्याला जगामध्ये काय चाललं आहे ह्याच्याविषयी आपल्याला बोलता येईल. पहिला म्हणजे महागाई. महागाईच्या विषयी आपल्याला बोलण्याचं, आपण जेव्हा बाजारात जातो आणि कांदे टोमॅटो विकत घेतो तेव्हा आपल्याला कळतं की किमती खूप जास्त आहेत. ही महागाई किती वाढू शकते याचं एक उदाहरण मी 1923 साली जर्मनीमध्ये एका पावाच्या तुकड्याकरता 20,000 कोटी मार्क्स लागत होते. युद्ध संपलेलं होतं पण तरी इतकी महागाई झालेली होती. म्हणजे 1918 साली ज्याला 1 मार्क पडत होता ज्या वस्तूला, तीच वस्तू विकत घेण्याकरता 1923 साली 72 कोटी 60 लाख मार्क्स पडत होते. ही आता एक्स्ट्रीमची उदाहरणं झाली. पण तरी महागाई हा जो प्रकार आहे मोजायचा कसा? कारण एका वस्तूची किंमत समजा 10% वाढली, दुसऱ्याची 5% कमी झाली, तर महागाई कशी मोजायची? तर त्यामुळे कन्झ्युमर म्हणजे जो ग्राहक सर्वसाधारण ज्या वस्तू घेतो त्यांच्या किमती कितीने वाढलेल्या आहेत त्याची सरासरी वगैरे घेऊन त्याला कन्झ्युमर प्राईस इंडेक्स असं आपण म्हणतो, त्याला आपण CPI असं नाव देतो. तसंच होलसेल प्राईस इंडेक्स म्हणजे आपण रिटेलमध्ये ज्या वस्तू विकत घेतो त्याच्या अगोदर त्या होलसेलमध्ये असतं. त्या होलसेलमधल्या वस्तूंच्या किमती जर का घेतल्या आणि त्याची सरासरी काढली तर त्या होलसेल प्राईस इंडेक्स असं म्हणतात. अमेरिकेमध्ये प्रोडक्शन प्राईस इंडेक्स नावाचं 1978 पासून प्रोडक्शन प्राईस इंडेक्स नावाचं एक मापन आहे. पण आपण त्याच्या टेक्निकॅलिटीजमध्ये जायला नको. आता ह्याच्यामध्ये काय आहे की म्हणजे महागाई असते ती 2 तऱ्हेने होऊ शकते. एक म्हणजे डिमांड पुल ज्याला म्हणतात आणि दुसरं कॉस्ट पुश. डिमांड पुल म्हणजे समजा एखाद्या वस्तूची मागणी खूप वाढली, पुरवठा तेवढाच राहिला तर त्या वस्तूची किंमत वाढते. आणि एकंदरीतच बाजारपेठेमध्ये वस्तूंची मागणी खूप वाढायला लागली आणि पुरवठा मात्र तेवढाच जर का असेल तर एकंदर महागाई खूप वाढते. ह्याला डिमांड पुल असं म्हणतात. एक उदाहरण द्यायचं झालं तर वरनं समजा नोटा फेकल्या आणि सगळ्या भरमसाठ नोटा जर का फेकल्या तर प्रत्येकाकडे प्रचंड मोठे पैसे जमा होतील. गरिबी दूर करण्याचं एक चांगलं लक्षण, चांगला उपाय आहे असं लोकांना वाटेल, पण तसं नसतं. ह्या जर नोटा जर का मिळाल्या, आपल्याकडे आहेत चलनामध्ये जेवढ्या नोटा आहेत त्याच्या समजा दुप्पट नोटा झाल्या तर प्रत्येक मनुष्य वस्तू विकत घ्यायला लागेल आणि तो म्हणाल मी 5 रुपयाचा ऐवजी आता 10 रुपयाला मी खरेदी करायला तयार आहे. कारण इतर लोक जास्त किंमत देऊन घ्यायला तयार असतात. थोडक्यात म्हणजे पैशाच्या किमतीत जर का बोलायचं झालं तर वस्तूची मागणी वाढलेली असते पण पुरवठा तेवढाच आहे. त्यामुळे वस्तूंच्या किमती दुप्पट होतील. फक्त पैशाचा पुरवठा दुप्पट केला तर किमती दुप्पट होतील, एवढाच त्याच्यातला भाग आहे. माणसं काही जास्त श्रीमंत होणार नाहीत किंवा एकंदर अर्थव्यवस्था काही सुधारणार नाही. तेव्हा बेसिकली डिमांड पुल आणि कॉस्ट पुश. आणि दुसरा महागाईचा प्रकार म्हणजे किमती जर का इनपुट्सच्या किमती वाढल्या, तेव्हा कच्चा माल, तेल उदाहरणार्थ आत्ता ह्याच्याच किमती जर का वाढल्या तर महागाई ही तरीसं वाढू शकते.
आपण नंतर मग आपण त्याच्याकडे येऊया. सध्या जी महागाई आहे ती कॉस्ट पुशचा भाग त्याच्यामध्ये खूप जास्त आहे आणि त्यामुळे फक्त अर्थव्यवस्थेतले पैसे कंट्रोल करून आपल्याला ते महागाई कंट्रोल करता येणार नाही असं माझं मत आहे. त्यामुळे फक्त व्याजदर कमी करू, व्याजदर वाढवून महागाई आपल्याला नियंत्रणात आणता येईल असं मला वाटत नाही, पण त्याकडे आपण नंतर येऊ. आता महागाईचा आणि आयात आणि निर्यात ह्यांच्यावर काय परिणाम होतो तर समजा एक उदाहरण घेऊ आपण की भारतामध्ये समजा एक वस्तू 7,000 रुपयाला आहे आणि एक डॉलर म्हणजे 70 रुपये. याचा अर्थ आपली वस्तू परकीयांना $100 पडेल. 7,000 भागिले 70 म्हणजे $100. आता यामध्ये समजा कोरियामध्ये ती समजा $110 मिळत असेल तर भारतामध्ये $100 मिळत असल्यामुळे अमेरिकन लोक अर्थातच भारतामधनं ती वस्तू विकत घेतील, त्यामुळे भारताची निर्यात वाढेल. पण समजा हाच आपला हे आहे किंवा किंमत जी आहे वस्तूची ती समजा 9,100 झाली, तर 9,100 जर का झाली तर 70 रुपये जर का रेट असेल आपला डॉलरचा तर याचा अर्थ $130 आता किंमत झाली त्या वस्तूची. अमेरिकनाला भारताकडनं किंमत ती वस्तू घ्यायची झाली तर $130 पडतील आणि कोरियाकडनं घ्यायची झाली तर $110 पडतील. त्यामुळे तो माणूस अर्थातच कोरियाकडनं वस्तू विकत घेईल आणि त्यामुळे भारताची निर्यात कमी होईल. म्हणजे आपल्या महागाईचा जो परिणाम आहे आयात आणि निर्यात यांच्यावर कसा पडतो ते आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणजे म्हणून महागाई वाढली की निर्यात घटते आणि आयात कमी होते. आणि एक लक्षात ठेवलं की आयात वजा निर्यात त्याला ट्रेड डेफिसिट म्हणतात. खरं म्हणजे निर्यात वजा आयात म्हणजे त्याला ट्रेड बॅलन्स म्हणतात. निर्यात वजा आयात म्हणजे ट्रेड बॅलन्स. हा जर का पॉझिटिव्ह असेल म्हणजे निर्यात आपली आयातीपेक्षा जास्त असेल तर त्याला ट्रेड सरप्लस म्हणतात आणि तो निगेटिव्ह असेल तर त्याला ट्रेड डेफिसिट म्हणतात. तर आपलं महागाई जर का वाढली तर ट्रेड डेफिसिट आपलं वाढेल. तर आपलं ट्रेड डेफिसिटचा आणि आपल्या एक्सचेंज रेटचा म्हणजे डॉलरचा जो रेट आहे 77 रुपये तो एक्सचेंज रेटचा संबंध काय आहे तर त्याचा संबंध असा असतो की आपण निर्यात जेव्हा करतो म्हणजे एखादी वस्तू निर्यात करतो अमेरिका आपल्याकडे विकत घेते तेव्हा अमेरिका डॉलर्स आपल्या RBIकडे जाते, त्या डॉलर्सचे रुपये कन्व्हर्ट करते आणि आपल्या उद्योजकाला ते रुपये देते. मग आपण जेव्हा निर्यात करतो तेव्हा डॉलर्सची मागणी आपल्या रुपयाची मागणी वाढलेली असते. म्हणजे डॉलर्सचा पुरवठा आंतरराष्ट्रीय म्हणजे फॉरेन एक्सचेंजच्या मार्केटमध्ये डॉलर्सचा पुरवठा वाढतो आणि रुपयाची मागणी वाढते कारण त्यांना डॉलर विकून रुपये घेऊन आपला माल विकत घ्यायचा असतो. तेव्हा आपली निर्यात वाढते त्या रुपयाची मागणी वाढलेली असते त्यामुळे रुपयाचा भाव वधारतो. तसंच आयात जर का आपण करत असलो तर आपण आपले रुपये रिझर्व्ह बँकेकडे जातो तर डॉलर्स त्यातले विकत घेतो. म्हणजे आपण डॉलर्सची मागणी वाढते आपण आयात करतो त्यावेळेला, त्यामुळे डॉलर्सचा भाव वधारतो आणि रुपयाचा भाव घसरतो. त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपली निर्यात जर का वाढली तर आपला रुपयासुद्धा वधारतो, आयात जर का वाढली तर रुपया मात्र घसरतो. आणि आपली निर्यातीपेक्षा आयात जर का जास्त असेल म्हणजे ट्रेड डेफिसिट जर का जास्त असेल त्याचा अर्थ अर्थातच रुपयाचा भाव हा घसरतो जे आज चालू आहे. एक आहे अर्थात की इकॉनॉमिक्समध्ये एक इक्विलिब्रियम नावाचा प्रकार असतो. म्हणजे समजा रुपयाचा भाव घसरला म्हणजे डॉलरच्या आता 77 रुपयाचे समजा डॉलर म्हणजे $100 झाला उद्या, त्याचा अर्थ अमेरिकनाला $1 देऊन $100 मिळतील. म्हणजे माझ्या मालाची जी किंमत मी रुपयात ठेवलेली असते त्याच्याकरता त्याला कमी डॉलर मोजावे लागतील. त्यामुळे त्याच्या दृष्टीने तो माल स्वस्त होईल इतर देशांच्या मानाने. त्यामुळे माझी मग निर्यात वाढेल. मग निर्यात वाढली की पुन्हा माझा रुपया वधारेल. म्हणजे जे रुपया घसरलेला माझी निर्यात कमी झाल्यामुळे आणि त्यामुळे माझा रुपया स्वस्त झालेला आहे, माझा माल स्वस्त झालेला आहे भारतातला, त्यामुळे अमेरिकन लोक परदेशी लोक जास्त माझ्या वस्तू विकत घेतील त्यामुळे निर्यात वाढेल आणि पुन्हा मग रुपया वधा. असं ते इक्विलिब्रियम इकॉनॉमिक्समध्ये असतो. पण एकंदरीत निर्यात वाढली की रुपया वधारतो, आयात वाढली की रुपया खाली जातो आणि त्यामुळे ट्रेड डेफिसिट जर काय झालं आपण निर्यातीपेक्षा आयात जास्त करत असलो तर आपला रुपया घसरतो. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता व्याजदराचा आणि एक्सचेंज रेटचा काय संबंध आहे? आपण महागाईच्या विषयी बोललो, आपण आता व्याजदराच्या विषयी बोलू. तर व्याजदर आणि एक्सचेंज रेट ह्याचा संबंध काय आहे? तर जर का व्याजदर वाढले एखाद्या देशातले की लोक त्या देशामध्ये गुंतवणूक करतात, मग त्या देशातली बॉन्ड्स घेतात, फिक्स्ड डिपॉझिट घेतात किंवा आणखीन इतर की कारण त्याच्यावरचं व्याज मला जास्त मिळणार आहे. एक उदाहरण द्यायचं झालं
तर अमेरिकेनी त्यांच्या फेडरल रिझर्व्ह मोठी त्यांची जी RBI त्यांची सेंट्रल बँक आहे त्यांनी इंटरेस्ट रेट्स आता वाढवायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी इंटरेस्ट रेट्स वाढवायला सुरुवात केलेली म्हटल्यानंतर जगभरातले आणि भारतातले सुद्धा भारतातल्या शेअर मार्केटमध्ये जे गुंतवले जे लोकांनी पैसे ते भराभर अमेरिकेत पळून जायला लागले. बिलियन्स ऑफ डॉलर्स पळून गेले गेल्या 7 महिन्यात आणि गेल्या 4च महिन्यात चिकार त्याचा आकडेवारी मी देणार आहे. पण बिलियन्स ऑफ डॉलर्स आपल्या भारतात जे गुंतवलेले जे होते ते पळून गेले सेफर की अमेरिकेत तिथे जास्त व्याज दर वाढलेला आहे ते सेफ पण आहे त्याची पण मी कारणं देणार आहे. आणि त्यामुळे इंटरेस्ट रेट जर का वाढला तर तिथे पैसे त्या ठिकाणी जास्त जातात. म्हणजे त्या भारतातले उदाहरण जे आहेत ज्या शेअरमध्ये गुंतवलेले होते ज्या कंपन्यांनी अमेरिकेतल्या कंपन्यांनी ते म्हणले की इथले विकून टाकू आपण आणि त्यामुळे विकल्यामुळे तिथले रुपये त्यांनी विकून आलेले रुपये जे ते रुपये घेतले आणि ते रुपये पुन्हा डॉलर्स खरेदी केले आणि डॉलर्स खरेदी करून अमेरिकेमध्ये जाऊन अमेरिकेमध्ये गुंतवायला सुरुवात केली. म्हणजे पुन्हा रुपये बाजारात जास्त आले डॉलरची डिमांड वाढली आणि त्यामुळे डॉलरचा भाव पुन्हा वधारला आणि रुपया पुन्हा खाली गेला. हे सगळं एकमेकात गुंतलेलं आहे सगळं की अमेरिकन जेव्हा इथला डॉलर काढून नेतो तेव्हा अर्थातच इथले रुपये विकून डॉलर घेतो आणि त्यामुळे रुपयाचा पुरवठा जास्त होतो डॉलरची मागणी जास्त होते त्यामुळे डॉलरचा भाव वधारतो रुपयाचा भाव पडतो. असं सगळं ते एकमेकाशी गुंतलेलं असं गणित असतं. आता महागाईचा व्याजदरावर पण परिणाम होतो. महागाईचा व्याजदरावर असा परिणाम होतो की समजा महागाई आत्ता 9% आहे आणि बँकांचे व्याजदर समजा 6% आहेत तर कोण बँकेमध्ये गुंतवेल. कारण मी एका वर्षानंतर माझे जर का भाव 9% वाढलेले असतील आणि मला 6%च परतावा मिळत असेल तर अर्थातच मला तोटाच होणार. म्हणजे माझ्या हातात जे पैसे येणार ते शेवटी महागाई पैसा म्हणजे काय तर त्या पैशात किती पण वस्तू खरेदी करू शकतो त्याला महत्त्व असतं. त्या जर का वस्तू कमी खरेदी करू शकत असू गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी महागाईमुळे 6% व्याज मिळालं पण महागाई 9% आहे त्यामुळे मग कोण त्याच्याकडे ठेवणार. म्हणून मग बँकांना व्याज वाढवावं लागतं. हा एक त्यातला भाग झाला. दुसरा भाग असा की महागाई कंट्रोल करण्याकरता सुद्धा व्याजदर वाढवावे लागतात. त्याला रिझर्व्ह बँकेची मॉनिटरी पॉलिसी म्हणतात. अर्थव्यवस्थेमध्ये 2 तऱ्हेच्या पॉलिसीज असतात. एक फिस्कल पॉलिसी आणि दुसरी मॉनिटरी पॉलिसी. फिस्कल पॉलिसी सरकार चालवतं मॉनिटरी पॉलिसी RBI रिझर्व्ह बँक चालवतं. आपल्याला वाटेल रिझर्व्ह बँक ही सरकारच्याच हाताखाली येते पण तसं नाही. त्या दोघांमध्ये अंतर असतं आणि ते इंडिपेंडंटली त्यांनी काम करावं अशी एक अपेक्षा असते. प्रत्यक्षात तसं नसतं पण अशी एक अपेक्षा असते. म्हणजे RBI हे व्याजदर किती असावे किंवा CRR किती असावा कॅश रिझर्व्ह रेशो त्याला म्हणतात मी सांगणार त्याच्याविषयी हे ठरवतं. आणि फिस्कल पॉलिसी म्हणजे टॅक्सेशन किती असावं किती कर हे करावे सरकारने खर्च किती करावा हे ठरवणं हे सरकारचं काम असतं. तर बँकेची जी काही मॉनिटरी पॉलिसी असते त्यामध्ये व्याजदर ठरवणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. ते ठरवताना अर्थात रिझर्व्ह बँक ही इतर बँकांना किती टक्क्यांनी देते कर्ज त्याला रेपो रेट अशा अनेक टर्म्स आहेत आणि त्याच्यावरून त्या बँकांना इशारा जातो की तुम्ही आता तुमच्या ग्राहकांना जे व्याज कर्ज द्याल त्याच्यावरचं व्याज तुम्ही कमी करा किंवा जास्त करा असं ते सगळं असतं. असं कित्येक वेळेला खालच्या बँका रिझर्व्ह बँकेने जरी रेपो रेट कमी जास्त केला तरीसुद्धा खालच्या बँका इंटरेस्ट रेट त्याप्रमाणे कमी जास्त करत नाहीत. हा आणखीन वेगळा मुद्दा झाला. पण आपण हे सगळं ढोबळमानाने गृहीत धरू की रिझर्व्ह बँक हे इंटरेस्ट रेट कमी जास्त करते. ते का कमी जास्त करते तर महागाई जेव्हा होते तेव्हा उत्पादनाच्या मानाने पैसा जास्त खेळत असतो अर्थव्यवस्थेमध्ये. मग जास्त पैसा कमी उत्पादनाला चेस करत असतो म्हणून तर महागाई झालेली असते. त्याच उत्पादनाकरता अनेक हात मला द्या म्हणत असतात आणि जास्त पैसे खर्च करायला तयार असतात. आता ही जेव्हा परिस्थिती असते तेव्हा अर्थव्यवस्थेतले पैसे आपण कमी करायची गरज असते. आता अर्थव्यवस्थेतले पैसे म्हणजे लिक्विडिटी म्हणतो आपण त्याला ते पैसे कसे कमी करायचे तर बँका ज्या कर्ज देतात त्या 2 उद्योजकांना उद्योग काढण्याकरता कर्ज देतात व्याजानी आणि बँका आपल्या ग्राहकांना वस्तू विकत घेण्याकरता कर्ज देतात घरं मोटार गाड्या काय असेल ते. तर आता बँका जे कर्ज त्याच्यावर जे व्याज आकारतात ते व्याज आणि आपण ठेवी जेव्हा ठेवतो बँकेमध्ये त्याच्यावर देणारं व्याज ह्यातला जो फरक असतो म्हणजे आपण जेव्हा ठेवी ठेवतो तेव्हा समजा 6% व्याज दिलं आणि आपण जेव्हा कर्ज मागायला जाऊ
तेव्हा समजा 10% दिलं किंवा 12% दिलं, यातला जो फरक असतो ते बँकेचं उत्पन्न असतं. तर त्यामध्ये दोन्ही दर कमी तरी होतात की जास्त तरी होतात. तर समजा बँकांनी हे दर हे वाढवले तर काय होईल? तर उद्योजक म्हणतील बापरे आता फार जास्त व्याज मला द्यावं लागेल कर्ज घेतलं तर, म्हणून ते उद्योग काढणार नाही, म्हणजे कमी काढतील. तसंच ग्राहकसुद्धा म्हणेल बापरे मला मोटार गाडी, घर किंवा इतर काही वस्तू, टी व्ही काही घ्यायचं झालं कर्जाने तर मला चिकार जास्त पैसे खर्च करायला लागतील आणि त्यामुळे त्यांचं कन्झम्पशन पण कमी होईल, डिमांड कमी होईल. डिमांड कमी होईल आणि उद्योजकसुद्धा जास्त उद्योग काढणार नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेतला पैसा जो सर्क्युलेट होतो, खेळतो, तो कमी होईल आणि त्यामुळे चलन फुगवटा जो आहे तो कंट्रोल करायला मदत होईल. आणि त्यामुळे इंटरेस्ट रेट जर का वाढवले तर महागाई कमी होते, कारण पैसा एकदा कमी झाला लोकांच्या हातातला आणि वस्तू तेवढ्याच असतील की डिमांड अर्थातच त्यामुळे कमी होते. तर त्यामुळे व्याजदर हे एक मॉनिटरी पॉलिसीचं एक खूप मोठं शस्त्र असतं. दुसरं CRR नावाचं असतं, कॅश रिझर्व्ह रेशो. प्रत्येक बँकेला RBIकडे म्हणजे मुख्य सेंट्रल बँकेकडे काही पैसा ठेवावाच लागतो. त्यांच्याकडे ज्या ठेवी आलेल्या असतात त्याला काही हिस्सा हा RBIकडे एक सेफ्टी म्हणून ठेवावा लागतो, त्याला कॅश रिझर्व्ह रेशो असं म्हणतात. तो जर का वाढवला, याचा अर्थ मग समजा 30% ठेवला तर बँकाकडे 100 रुपये आले असतील, 30 रुपये हे रिझर्व्ह बँकेकडे ठेवावे लागतील. मग त्यांना फक्त 70 रुपयेच कर्ज देण्याकरता शिल्लक त्यांना देता येतील आणि त्यामुळे सुद्धा अर्थव्यवस्थेतला पैसा हा कंट्रोल होऊ शकतो आणि महागाई कंट्रोल होऊ शकते. अजून 3 शब्द, फिस्कल डेफिसिटचा आणि महागाईचा काय संबंध आहे, फिस्कल डेफिसिट आणि एक राष्ट्रीय कर्ज ह्याच्याशी काय संबंध आहे, ह्याच्याशी मी थोडंसं बोलणार आहे. कुठल्याही सरकार टॅक्सेशन म्हणजे करामधनं जे अशा अनेक तऱ्हेने जे उत्पन्न मिळतं ते सरकारला उत्पन्न मिळतं, पण सरकारला खर्चही करावा लागतो, शिक्षण, आरोग्य, पोलीस अशाने. तर हा जो खर्च जो आहे तो जर का त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त झाला तर त्याला फिस्कल डेफिसिट म्हणतात. त्यात अनेक प्रकार आहेत, पण एक फिस्कल डेफिसिट असं आपण सध्या म्हणू. त्यामध्ये आता प्रश्न असा की सरकार हे पैसे आणतं कुठनं अचानक, ते पैसे आणण्याकरता त्याला एक महत्त्वाचा एक मार्ग असतो, तो म्हणजे बॉन्ड्स. म्हणजे जसे रेल्वे बॉन्ड्स काढले होते किंवा रिझर्व्ह बँकेने आणखीन काही बॉन्ड्स काढले किंवा आपण जर का ते बॉन्ड्स घेतले तर आपल्याकडे ते सर्टिफिकेट येतं आणि आपण सरकारला ते पैसे देतो. तर त्याला हे इंटरनल कर्ज म्हणतो. तसंच ते बाह्य देशात IMF किंवा इतरकडनंच कर्ज घेऊ शकतात. ते हे जे कर्ज आहे म्हणजे फिस्कल डेफिसिट जेव्हा निर्माण होतं तेव्हा ते कर्ज निर्माण होतंच. ते जर का दरवर्षी वाढत गेलं तर त्या सरकारवरती म्हणजे त्या देशावरती खूप मोठं कर्ज निर्माण होतं. आज अमेरिकेवरती सुद्धा प्रचंड मोठं कर्ज आहे, युरोपियन अनेक राष्ट्रांवरती कर्ज. असं अमेरिकेतलं कर्ज आहे त्यांनी अनेक युद्ध जी केली त्याच्यावरती जो खर्च केला त्यामुळे त्यांच्यावरती प्रचंड मोठं त्याच्या सरकारवरती कर्ज आहे. मग हे कर्ज, या कर्जावर व्याज खूप द्यावं लागतं. म्हणजे कित्येक वेळा ते व्याज फिटवण्याकरता नवीन कर्ज घेण्याची पाळी यावी इतकं हे आहे. तर आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रचंड मोठा भाग हा नुसता व्याज देण्याकरता आपला जाऊ शकतो. तर त्यामुळे GDP म्हणजे डेट टू GDP, कर्ज GDPच्या किती टक्के आहे हे खूप महत्त्वाचं असतं या सगळ्या ह्याच्यात. म्हणजे उदाहरणार्थ डेट टू GDP रेशो भारताचा हा 1980मध्ये 48.8% होता. 48.8%, एवढा फार मोठा नव्हता. पण 2021 साली तो साधारण 90% झालेला आहे. अजूनही तो कमी आहे, 100% आणि त्याच्यावरती म्हणजे एक थोडी धोक्याची घंटा असं म्हटलं जातं. तसं अनेक युरोपियन राष्ट्र आणि अमेरिकेचं 100%पेक्षा जास्त आहे. ते 100%पेक्षा जास्त होण्याकरता ओबामाला एक स्पेशल परमिशन घ्यावी लागली, तो ते नाट्य झालं, तो भाग वेगळा. पण मुख्य काय की 100%पेक्षा जास्त म्हणजे धोक्याची घंटा असते. पण त्यांच्या अर्थव्यवस्था ह्या जास्त मजबूत आहेत. त्यामुळे तिथे सुद्धा मंदीची सावट आहे, तिथे सुद्धा स्टॅग्फ्लेशन येणार आहे अशी सगळी चर्चा आहे. पण तिथे निदान इतर जे पॅरामीटर्स आहेत ते पॅरामीटर्स बऱ्यापैकी चांगले आहेत. आपल्याकडे ती परिस्थिती नाही आणि आपण आता डेट टू GDP रेशो हा 100कडे वाटचाल करतो, हे महत्त्वाचं आहे. इतर देशांची काय परिस्थिती, ऑस्ट्रेलिया 57.8%, बांगलादेश 39.5%, डेन्मार्क 42.1%, चीन 68.1%, फिनलंड 69%, कोरिया 48.9%, न्यूझीलंड 43%, पाक 79%, रशिया 19%, साऊथ आफ्रिका 70%, अशी सगळी आहेत.
त्यामुळे आपल्यापेक्षा जवळपास सगळ्यांचंच हे जे आहे हे कमी आहे. आता हे जर का कर्ज जास्त झालं आणि त्याच्यावर व्याज चिकार जास्त, तर कर्ज फेडायची पाळी येणारच. तर कर्ज फेडणार कसं? तर एक त्यातला उपाय म्हणजे पुन्हा अर्थात नोटा छापा. मग त्या नोटा छापा आणि ते कर्ज फेडा. पण नोटा छापल्या तर उत्पादन तेवढंच असल्यामुळे पुन्हा अर्थव्यवस्थेतलं चलन वाढतं आणि महागाई वाढते. म्हणजे थोडक्यात राष्ट्रीय कर्ज जे आहे हे खूप महत्त्वाचं असतं. ते कर्ज जर का चिकार जास्त झालं तर दोन गोष्टी होतात. एक तर महागाई वाढते आत्ता सांगितलं त्यामुळे, आणि दुसरं म्हणजे जे गुंतवणूकदार असतात ते म्हणतात त्यांना हे कर्ज दिलं आहे आपण याला, पण आपण हे कर्ज फिटेल की नाही, हे परत करतील की नाही, अशी त्यांना शंका यायला लागते. त्यामुळे ते तिथनं पळ काढतात. तिथे जास्त गुंतवणूक ठेवत नाही. म्हणजे गुंतवणूक न ठेवण्याची जी काही हे आहे म्हणजे करण्याची करायची का नाही करायची ह्याच्याकरता अनेक मापदंड आहेत. आणि हे जे मापदंड आहेत त्याकरता क्रेडिट रेटिंग एजन्सीज असतात. उदाहरणार्थ स्टँडर्ड्स अँड पुअर, मूडीज आणि फिच अशा 3 खूप मोठ्या क्रेडिट रेटिंग एजन्सीज. त्या प्रत्येक देशामधलं सोशल पॉलिटिकल परिस्थिती किती आहे, कशी आहे, तिथे स्थैर्य कसं आहे, तिथे दंगली होतात का, तिथे उलथापालथ होईल का, जसं श्रीलंकेत सध्या चालू आहे, कसं राज्यच सगळं बदललं किंवा सगळी उत्पादन व्यवस्थाच सगळी कोलमडली तर काय होईल, अशी त्याचं सगळं ॲसेसमेंट ते करतात. त्याचबरोबर हे पॉलिटिकल सोशल झालं. त्याचबरोबर इकॉनॉमिक असेसमेंट करतात. म्हणजे फिजिकल डेफिसिट एका लिमिटच्या पलीकडे जाऊ नये असं त्यांचं नेहमी एक हे असतं. म्हणूनच आपल्याकडे एक FRBM नावाचा नियम आला म्हणतो 2004च्या सुमाराला, आणि त्या नियमानुसार फिजिकल डेफिसिट हे GDPच्या 3% जास्त असू नये असा आपल्याकडे खरं म्हणजे चक्क नियम करण्यात आला. ह्याचं कारण त्यांचं म्हणणं असं की फिजिकल डेफिसिट जर का वाढलं, म्हणजे कर्ज जर का वाढत गेलं तर इन्फ्लेशन वाढतं. मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे. फक्त एक लक्षात ठेवलं पाहिजे की केन्सनी सांगितलं होतं त्याप्रमाणे, आणि रिचर्ड काहननी खरं म्हणजे ते सांगितलं होतं, नंतर केन्सनी ते सिद्ध केलं. रिचर्ड काहननी ते 1931 साली सांगितलं होतं की जर का फुल एम्प्लॉयमेंट नसेल अर्थव्यवस्थेमध्ये तर जरी फिजिकल डेफिसिट केलं, म्हणजे सरकारच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केले तरीसुद्धा महागाई वाढेलच असं नाही. त्याच्याकरता आपल्याला कॉम्प्लिकेटेड इकॉनॉमिक्समध्ये जावं लागेल. मी त्यात आता शिरत नाही. त्यामुळे फिजिकल डेफिसिट असेल तेव्हा महागाई वाढतेच असं लोक म्हणतात, ते नक्की ते बरोबर नाही. त्याला अटी आहेत कित्येक. पण आपण गृहीत धरूया की फिजिकल डेफिसिट वाढल्यामुळे ते महागाई वाढते, आणि ती महागाई हे इकॉनॉमिक इंडिकेटर्स असतात की फिजिकल डेफिसिट किती आहे, आणि महागाई वाढली म्हणजे रुपयाची त्याची किंमत कमी झाली, आणि मी समजा त्या देशात गुंतवले असतील पैसे तर महागाई वाढल्यामुळे त्याची किंमत कमी झाली, मला त्याचा परतावा जेवढा मिळत होता त्याची रिअल व्हॅल्यू कमी होते महागाई वाढल्यामुळे. त्यामुळे ते लोक पुन्हा पळून जातात तिकडनं, कारण इथे महागाई खूप आहे. त्यामुळे महागाईवर त्यांचा खूप मोठा डोळा असतो. म्हणूनच फिजिकल डेफिसिटवर खूप डोळा असतो. म्हणून क्रेडिट रेटिंग एजन्सीज सोशल पॉलिटिकल गोष्टी बघतात, तसंच या पण गोष्टी इकॉनॉमिक गोष्टी पण बघतात की GDP कितीने वाढतो आहे, तिथे फिजिकल डेफिसिट किती आहे, महागाई किती आहे, बेरोजगारी किती आहे, एकंदर अर्थव्यवस्था किती मजबूत आहे ह्याच्याकडे ते लक्ष देत असतात, आणि त्याप्रमाणे ते रेटिंग देत असतात. तर सॉव्हरेन रेटिंग असं म्हणतात. तर हे जे रेटिंग आहे त्या रेटिंगमध्ये गडबड यायला लागली भारतामध्ये. त्याच्या अगोदर भारतामध्ये गडबड यायला लागली याचं कारण त्याच्यामध्ये सोशल आणि इकॉनॉमिक दोन्ही कारणं होती. तुम्हाला काही म्हणजे श्रीलंकेतल्या काही हेडलाईन्स असतो गेल्या काही दिवसातल्या की बुद्धिस्ट लोकांनी श्रीलंकेत हलालवरती बॉयकॉट केला, किंवा ख्रिश्चन आणि मुस्लिम लोकांवरती श्रीलंकेत खूप मोठ्या प्रमाणात व्हायलन्स, दंगे आणि खून खराबा वाढायला लागला. नंतर त्यांनी पब्लिक प्लेसेसमध्ये बुरखा घालू नये अशा तऱ्हेचे नियम पास केले. नंतर मशिदी आणि इतर प्रार्थना स्थळांवरती अटॅक सुरू झाले. तर हे संबंध श्रीलंकेतल्या बातम्या असून श्रीलंकेतल्या आहेत का आपल्या देशातल्या आहेत का आणखीन कुठल्या आहेत असं मला वाटायला लागलं. तर हे झाल्यामुळे श्रीलंकेतलं अर्थातच क्रेडिट रेटिंग खूप खाली गेलं. भारतामध्ये सुद्धा 2020 सालीच इव्हन सरकारच्या अधिकाऱ्याने हे जाणवायला लागलं होतं. इंडियन एक्सप्रेसमध्ये परवाचा एक लेख आला होता, त्याप्रमाणे भारतात सुद्धा असं जाणवायला लागलं होतं की भारतात सुद्धा
क्रेडिट रेटिंगचं आपलं जे रेटिंग आहे ते कमी होईल की काय. म्हणजे खरं म्हणजे न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, गार्डियन, टाईम, BBC अनेक ठिकाणी भारताच्या विषयी बातम्या खूप चित्रविचित्र येत होत्या आणि त्या बघितल्यामुळे क्रेडिट रेटिंग आपल्याला कशा तऱ्हेचं रेटिंग देतील ह्याची शंका वाटायला लागलेली होती. म्हणजे अनिशा दत्ता हिने इंडियन एक्सप्रेसमध्ये लेख लिहिलेला आहे. त्याप्रमाणे कित्येक अधिकाऱ्यांनी सरकारला सांगितलं आणि ह्याची क्रेडिट रेटिंग असतात तर 18 ते 26% भाग हा सोशल स्टॅबिलिटी, त्यात किती दंगे होत आहेत का, मारामाऱ्या होत आहेत का, मोर्चे निघत आहेत का, हे सगळं खूप महत्त्वाचं होतं. 18 ते 26% त्याला महत्त्व दिलेलं असतं त्या क्रेडिट रेटिंगमध्ये. जून 2020 आपलं रेटिंग हे BAA3 ठेवलेलं होतं. BAA3 मूडीजनी. ते म्हणजे निगेटिव्ह आउटलुक होतं त्या ठिकाणी. म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा तो लोएस्ट लेवल म्हणतो. म्हणजे इन्व्हेस्टमेंट AAA रेटिंग सगळ्यात चांगलं असतं आणि BBB रेटिंगच्या खाली म्हणजे वाईट रेटिंग असतं. तर आपलं BAA3 असं रेटिंग होतं. BA हे निगेटिव्ह हे की तुम्ही इन्व्हेस्ट करा. म्हणजे थोडक्यात क्रेडिट रेटिंग गुंतवणूकदारांना सल्ला देत आहेत की तुम्ही गुंतवणूक करा वाटलं तर, पण त्याच्यात धोका आहे असं त्याचं. 2020 साली फिच नावाची दुसरी जी संस्था आहे त्यांनी BBB- आपल्याला रेटिंग दिलं. ते पण फार चांगलं रेटिंग नव्हतं की तुम्ही इन्व्हेस्ट करा पण तुमच्या हिकमतीवर इन्व्हेस्ट करा असा त्याचा अर्थ होता. आणि त्यांनी तर त्यावेळेला CAA प्रोटेस्ट ज्या होत होत्या, काश्मीरमध्ये काय चाललेलं आहे आणि इतर सगळ्या गोष्टी कोट केल्या होत्या त्याच्यामध्ये. आणि त्यांना असं वाटत होतं की सरकारचं इकॉनॉमीकडे किती लक्ष आहे, की इकॉनॉमीपेक्षा इतर गोष्टींकडे लक्ष आहे की काय, असं त्यांचं एक मत झालं होतं असा त्याच्यात उल्लेख. तर संजीव सान्याल एक जे प्रिन्सिपल इकॉनॉमिक ॲडवायझर होते फायनान्स मिनिस्ट्री, त्यांनी चक्क एक प्रेझेंटेशन दिलं होतं सरकारला की बाबा हे असं आपल्याविषयीचं असं मत झालेलं आहे आणि हे जे मत आहे ते आपण बदललं पाहिजे. पण ते बदललं पाहिजे म्हणजे देशातली खऱ्या अर्थाने परिस्थिती सुधारली पाहिजे ह्याच्याविषयी त्यांनी सांगितलं की आपण पण प्रेझेंटेशन देऊ, त्यांना कन्व्हिन्स करू की देशात परिस्थिती कशी आहे, थोड्यात मार्केटिंग करू आणि आपलं मत त्यांना बदलायला लावू. थोड्या प्रमाणात ते यशस्वी झाले आणि ऑक्टोबर 2021 मूडीजनी आपलं रेटिंग हे थोडंसं अपग्रेड केलं. पण आता पुन्हा ते जंक कॅटेगरीकडे जाण्याची शक्यता आहे असं वर्तवलं जात आहे. त्यामुळे खूप मोठी एक शंका लोकांना निर्माण झालेली आहे. आणि त्याचं कारण असं आहे की पाश्चिमात्य देशामध्ये जे आपले इंडिकेटर्स जे आहेत, म्हणजे सगळं जग प्रत्येक देशाची मोजमापं करत असतं की देशामध्ये परिस्थिती कशी आहे, तर ती मोजमापं आपली फार काही चांगली नाहीत. मी तो एक सहज म्हणून काही आकडेवारी सांगतो की आपला हंगर इंडेक्स 116 देशांमध्ये 110 आहे आपला नंबर. प्रेस हंगर इंडेक्समध्ये सहज सांगतो 20 कोटी लोक रोज उपाशी झोपतात भारतामध्ये. 80 कोटी लोकांना ज्या अर्थी 5 किलोवर जगावं लागतं आहे आणि खरं तो आकडा 90%, 89.5% नीती आयोगप्रमाणेच. आणि कोविडमुळे 30 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली गेले. म्हणजे असं सर्वसाधारणपणे 130 कोटींपैकी 100 कोटी लोक जवळपास दारिद्र्य रेषेच्या इकडे तिकडे असे जगत आहेत. आपलं सरासरी फॅमिलीचं 5 लोकांचं उत्पन्न हे 8,000 ते 12,000 रुपये आहे फॅमिलीचं. खेड्यात आणि शहरात वेगवेगळे आहेत. पण 5 लोकांचं शिक्षण, आरोग्य, तर पाणी, वीज, प्रवास, करमणूक, अन्न, पुन्हा कारण जरी धान्य मिळालं तरी सुद्धा इतर गोष्टी, दूध आणि इतर अनेक गोष्टी लागतात. तर हे सगळं 5 लोकांकरता या पैशात भागवणं हे जवळपास म्हणजे प्रचंडच अवघड आहे. आणि त्यामुळे हंगर इंडेक्स हा आपला 116 देशांमध्ये आपला 151 नंबर. प्रेस फ्रीडममध्ये आपला नंबर 180 देशात 150 हवा आहे. तो 142 होता, तो 150 पण घसरला आहे. डेमोक्रेसीमध्ये आपल्याला पार्टली फ्री आणि इलेक्टोरल ऑटोक्रेसी असं आपलं कॅटेगरीज झालेली आहे. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन इंडेक्समध्ये 180 देशात आपला 168वा नंबर लागतो. HDI म्हणजे हेल्थ, शिक्षण, आरोग्य वगैरे लक्षात घेऊन ज्याला HDI म्हणतात, तो 189 देशांमध्ये आपला 139वा नंबर लागतो. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये 149 देशांमध्ये आपला 139वा नंबर आहे. जेंडर गॅप इंडेक्समध्ये 156 देशांमध्ये 140वा नंबर आहे.
ग्लोबल पीस इंडेक्समध्ये म्हणजे देशात शांतता किती आहे, 163 देशांमध्ये 139वा नंबर आहे. इनोव्हेशन इंडेक्समध्ये आपला 60 देशांमध्ये 50वा नंबर आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये 190मध्ये 63वा नंबर आहे. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये 193मध्ये 117वा नंबर आहे. म्हणजे लक्षात येईल की हे सगळे नंबर प्रचंड भयावह आहेत. म्हणजे कुठेही आपण सुपर पॉवर तर सोडा, पण आपण खूप मोठ्या प्रगतीच्या पथावर आहोत कुठल्याही तऱ्हेने असं नाही. GDP वगैरे आपला कमी झाला आहे, त्याच्याविषयी मागे मी बऱ्याच वेळा बोललेलो आहे की पॅन्डेमिक म्हणजे नोटाबंदीनंतर आपलं जी घसरण सुरू झाली ती प्रचंडच आहे. म्हणजे ती ऑफिशियली आपण म्हणतो आहे की 7-9 इतक्यांनी 7.3% खाली गेली, 9% आता आहे. म्हणजे प्रत्यक्ष 1-2%नी वाढ झालेली असं आपण म्हणतो. पण खरं म्हणजे MSME स्मॉल अँड मीडियम स्केलचा एवढा प्रचंड वाताहत झालेली आहे की त्यामुळे ती रोजगार हा तिथेच खरं म्हणजे निर्माण होतो. नाहीतर काही आकड्यावर सांगतो की आज रुपयाचा दर हा 77 आहे. नंतर करन्सी ही गेल्या 6 महिन्यात 5% डिप्रिशिएट, 5% ही रुपयाचा दर हा घसरला. आणि याच वेळेला फॉरेन फंड्स जे आहेत ते गेल्या 7 महिन्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले. म्हणजे $2300 कोटी हे गेल्या 7 महिन्यात बाहेर गेले. त्याला गेल्या 4 महिन्यातच $1770 कोटी हे गेल्या 4 महिन्यातच पळून गेले. आणि मी मग सांगितलं त्याप्रमाणे जेव्हा ते जातात त्यावेळेला ते अर्थात डॉलर्स आपलं रुपये विकून डॉलर्स घेतात, त्यामुळे रुपयाचा भाव घसरतो. पण या सगळ्याचा परिणाम हा रुपयाचा वरती झालेला आहे. एक आपल्या निर्यातपेक्षा आयात जास्त आहे. त्याचबरोबर फॉरेन फंड ज्याला FII म्हणतो ते शेअर मार्केटमधून पळ काढत आहेत. अशी अनेक कारणं, आणि तेलाचे भाव पुन्हा या सगळ्याची कारणं म्हणून आपला रुपयाचा भाव घसरतोय आणि आपलं ट्रेड डेफिसिट वाढतंय. आपलं ट्रेड डेफिसिट हे गेलं हे 2021-22मध्ये 88% वाढून 192 म्हणजे 19,241 कोटी डॉलर्सपर्यंत ते गेलेलं आहे. आणि आपले फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह 600 बिलियन डॉलर्सच्या पेक्षा खाली गेलेले आहेत. हे रेकॉर्ड आहे, म्हणजे आत्तापर्यंत असं झालेलं नव्हतं. इन्फ्लेशन हे 8.5% आहे. हे खूप जास्त आहे. इन्फ्लेशन हे 2-3-4% ठीक असतं. 8.5 हा खूप मोठा आकडा. एक लक्षात ठेवलं की जगभर हा आकडा आहे. इंग्लंडमध्ये सुद्धा 10% जाईल असं वर्तवलं जातं. अमेरिकेत सुद्धा 8%. सगळं जगभर इन्फ्लेशन प्रचंड वाढत आहे. आणि जगभर इकॉनॉमी स्टॅग्नंट पण होण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे पुढच्या काही काळात स्टॅगफ्लेशन म्हणजे स्टॅग्नेशन आणि इन्फ्लेशन दोन्ही येण्याची शक्यता आहे. हा त्याच्यामध्ये भयंकर मोठा एक भाग आहे. आणि त्याचबरोबर आपलं हेल्थकेअर आणि एज्युकेशनची बजेट्स काही फार मोठी नाहीत. हेल्थकेअरमध्ये आपण खरं GDPच्या 5% करायला पाहिजे, आपण 1.1% करतो. एज्युकेशनमध्ये 6% केले पाहिजे, आपण 3% करतो. असे अनेक भाग आहे. आपली इनइक्वॅलिटी ही खूपच मोठी आहे. बिलियनर्स आपले 102 ते 142 झाले आणि लोएस्ट 50%कडे फक्त 6% संपत्ती आहे. आपल्याकडे बेकारी ही प्रचंड मोठी आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि बेकारी मोठी म्हणजे ऑफिशियल बेकारी 8.5% आहे. ती व्हेरी होते, ती बदलते 7 ते 9%पर्यंत. पण ज्याला लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेशो ज्याला म्हणतो आपण, की जो एका ठराविक वयामधले जे काम करण्याचं जे वय असतं त्या वयोगटातलीच फक्त माणसं घेतात. म्हणजे भारतामधले 135 कोटीपैकी 90 कोटी लोक काम करण्यात जोगी आहेत असं मानलं जातं. बाकी ज्येष्ठ वयोवृद्ध आहेत किंवा खूप लहान आहेत, शिकतायत वगैरे. या 90 कोटीपैकी CMIचा एक डेटा गेल्या आठवड्यातच आलेला आहे. 45 कोटी लोक हे आयदर काम करत नाही आहेत किंवा त्यांनी काम शोधायचं थांबवलेलं आहे. ही भयावह परिस्थिती आहे. ही परिस्थिती भयावह अशा करताय की फक्त बेकारी किती आहे हे बघणं एक झालं, पण त्याच्यापेक्षा जास्त की त्यांनी आता कामाचं म्हणजे त्यांना आशा नाही आता आपल्याला नोकरी मिळेल म्हणून. हे अतिशय वाईट आहे. तर ती परिस्थिती म्हणजे बेकारी ही प्रचंड असणं, त्याचबरोबर महागाई खूप मोठी असणं. महागाई आणि बेकारी हे राक्षस नेहमी दोघांच्या विरुद्ध असतात. बेकारी आणि GDPचा संबंध आहे. म्हणजे GDP वाढेल, उत्पादन जसं वाढेल तसं लोकांना नोकऱ्या मिळतील वगैरे.
अर्थात एवढं ऑटोमेशन झालेलं आहे की GDP जेवढं वाढतं त्यामुळे नोकऱ्या जास्त मिळत नाहीत, हा आणखीन वेगळा मुद्दा आहे. पण बेकारी आणि महागाई हे विरुद्ध आहे की महागाई कंट्रोल करण्याकरता जसं मॉनिटरी पॉलिसीमध्ये समजा बँकाने ठरवलं की आपल्याला देशामध्ये चलन खूप आहे, तेव्हा महागाई ही कंट्रोल करायची असल्यामुळे आपण व्याजदर वाढवूया. आता व्याजदर जर का वाढवले आणि तर उद्योजक कमी उद्योग काढतील आणि कन्झ्युमर्स हे ग्राहक हे कमी खर्च करतील, त्यामुळे महागाई कंट्रोल व्हायला मदत होईल कदाचित. पण त्यामुळे बेकारी वाढेल, कारण उत्पादनच कमी होईल, कारण उद्योजक आता नवीन उद्योगच काढत नाही आहेत, त्यामुळे बेकारी वाढेल. त्यामुळे महागाई कंट्रोल करायला जावं तर बेकारी वाढते. तसंच समजा उत्पादन वाढवावं आणि रोजगार वाढवावा म्हणून समजा इंटरेस्ट रेट कमी केले की व्याजदर कमी केले, कारण कमी व्याजाने पैसे मिळत आहेत म्हणून उद्योजक ताबडतोब कर्ज घेतील आणि उद्योग काढतील, आणि कमी व्याजाने आपल्याला मिळत आहेत म्हणल्यावर ग्राहकसुद्धा पटापट जाऊन बाजारामध्ये वस्तू विकत घेईल, म्हणजे उत्पादनाला खूप मोठी चालना मिळेल, मग रोजगार वाढेल, असं ते सगळं असतं. पण तसं जर का केलं तर अर्थव्यवस्थेतले पैसे खूप वाढतात आणि ते त्या मनाने उत्पादन जर का वाढलं नाही तर अर्थात महागाई वाढते. त्यामुळे एक कंट्रोल करायला जावं तर दुसरं वाढतं, दुसरं कंट्रोल करायला जावं तर पहिलं वाढतं. हे अशा तऱ्हेने हे दोघं एकमेकांच्या विरुद्ध असतात. आता दोन्ही एकत्र आले तर मग त्याला स्टॅगफ्लेशन म्हणतात. बेकारी आणि महागाई, आणि बेकारी ही जनरली स्टॅग्नेशन असतं अर्थव्यवस्थेत, GDP वाढत नसतो, त्यामुळे बेकारी वाढलेली असते, त्याला स्टॅग्नेशन म्हणतात. आणि इन्फ्लेशन हे दोन्ही एकत्र आलं तर मॉनिटरी पॉलिसी फेलच जाते. खरं म्हणजे आत्ता ह्या परिस्थितीमध्ये आत्ता जी भारतामध्ये महागाई आहे त्या महागाईला मॉनिटरी पॉलिसी उपयोगाचीच नाही. ह्याचं कारण आत्ताची महागाई आहे ती कॉस्ट पुशमुळे झालेली आहे. एक म्हणजे युक्रेनचं युद्ध, ऑइलच्या किमती, अनेक गोष्टींमुळे ही सप्लाय चेन सगळ्या तुटलेल्या आहेत. चीनमध्ये लॉकडाऊन आहे, या सगळ्यामुळे जो काही सप्लाय चेन कॉस्ट पुश जो आहे की वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे जी काही महागाई वाढलेली आहे ते प्रमाण खूप मोठं आहे फक्त डिमांड पूलपेक्षा. आणि त्यामुळे फक्त चलनवाढ कंट्रोल जरी केली तर ऑइल प्राइसेस काही कमी होणार नाहीत, चीनचं लॉकडाऊन काही उठणार नाही आहे, त्यामुळे त्या किमती वाढतच राहतील. आणि त्यामुळे त्या महागाई कंट्रोल करण्याकरता हे जे पाऊल उचललेलं आहे दुपारी 2 वाजता एकदम अनाऊन्स करून, ते मला का एवढं घाईघाईने केलं हे कळलं नाही. तर मार्केट प्रचंड मोठं क्रॅश झालं त्या दिवशी. पण शेअर मार्केट आपण बाजूला ठेवू. सध्या मुख्य मुद्दा असा आहे की दोन्ही राक्षस एकत्र आले त्याला स्टॅगफ्लेशन म्हणतात. आणि फक्त भारतात नाही तर सर्व जगामध्ये स्टॅगफ्लेशन येण्याची शक्यता सगळे तज्ज्ञ वर्तवत आहेत, आणि माझ्या मते ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे. आता स्टॅगफ्लेशन आल्यानंतर करायचं काय, हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. म्हणून मॉनिटरी पॉलिसी काही त्याच्यात फार CRR वाढवून इंटरेस्ट रेट वाढवून वगैरे असं काही भयंकर होईल असं काही वाटत नाही. फिस्कल पॉलिसी मात्र यावेळी वापरली पाहिजे. ती फक्त फक्त ह्याच्यावर मात करण्याकरता नव्हे तर खरं म्हणजे आपल्या देशाचे प्रश्न हे फार मोठे आहेत. आपल्या देशात जी बेकारी आहे त्याचं कारण आपल्या MSME म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्री, मायक्रो स्मॉल आणि मीडियम हे जे उद्योग आहेत ते सगळे पूर्ण झोपलेले आहेत. 1900 नोटाबंदीच्या नंतर आणि त्यानंतर मग GST आणि त्यानंतर लॉकडाऊन आहे, तिन्हीमध्ये हे प्रचंड त्यांनी मार खाल्लेला आहे आणि तिथे रोजगार खरा म्हणजे निर्माण होतो. तर आपल्याला खरं म्हणजे रोजगाराच्या संधी ह्या खूप आहेत. म्हणजे सरकारने खरं म्हणजे तिथे खर्च केले पाहिजे. उदाहरणार्थ ग्रीन एनर्जी म्हणजे नुसतं सोलर असेल, हायड्रोजन फ्युएल सेल्स असतील, अनेक गोष्टी आज त्याच्यावरती काम करण्याची गरज आहे. दुष्काळ निवारणाकरता खेड्यामध्ये आपल्याला दरवर्षी दुष्काळाची बोंबाबोंब कशाला पाहिजे, तर जसं पाणी फाउंडेशनने केले त्याच्या अनेक योजना भारतभर अशा मॅसिव्ह स्केलवरती राबवायच्या. दुष्काळ निवारण, ग्रीन एनर्जी, शिक्षण, आज किती शाळांची गरज आहे, किती शिक्षकांची गरज आहे, किती त्यातल्या वस्तूंची गरज आहे शाळांमध्ये, तिथे टॉयलेट्स बांधायचे आहेत, इमारती बांधायच्या आहेत, हॉस्पिटल्सची गरज आहे, हॉस्पिटलची इक्विपमेंट तयार केली पाहिजे, नर्सेसना ट्रेन केलं पाहिजे. अनेक म्हणजे थोडक्यात म्हणजे काय की शिक्षण आणि ते अनेक संस्थांची गरज आहे. शिक्षण, आरोग्य, रस्ते म्हणजे नुसते हायवे 8 पदरी नव्हे तर खेड्यापर्यंत जाणारे रस्ते, नंतर सार्वजनिक वाहतूक, नंतर स्वस्त घरं, त्याच्याकडे किती सिमेंट लागेल, स्टील लागेल
आणि स्वस्त घरं रेग्युलर अशी असली पाहिजे अशातला भाग नाही. एन्व्हायरमेंट फ्रेंडली टिकाऊ पण चांगली घरं आपल्याला बांधता येऊ शकते. त्याकरता वेगळे आर्किटेक्ट्स, त्याकरता वेगळी रचना आणि हे सगळं त्याला थोडक्यात विकास नीतीच आपण वेगळ्या तऱ्हेने विचार केला पाहिजे. पर्यावरण हा एक भयानक मोठा विषय आहे. म्हणजे नुसतं GDPच्या मागे न लागता आपण काय कुठे कसं तयार करतो, कुठली टेक्नॉलॉजी वापरून आणि किती कार्बन एमिट करतो ह्याला प्रचंड महत्त्व आहे. तर अशा तऱ्हेने विखुरलेली आणि समाजाभिमुख आणि मी आत्ता म्हणालो त्याप्रमाणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल अशा शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, वीज, सार्वजनिक वाहतूक, स्वस्त घरं आणि पर्यावरण ग्रीन एनर्जी याच्यावरती आपण जर का खर्च केला सरकारने भरमसाठ, त्याच्यातनं रोजगार निर्माण होईल भरपूर, त्याच्यातनं डिमांड वाढेल, त्याच्यातनं अर्थव्यवस्था पण बाहेर यायला मदत होईल, महागाई प्रचंड न वाढता. महागाई हा त्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे की हे कॅलिब्रेट केलं पाहिजे. हे इतकं सोपं नाही आहे, कारण काही प्रमाणात खर्च वाढल्यानंतर अर्थातच त्याचा परिणाम चलन फुगवट्यावर होतोच, पण हे कॅलिब्रेट केलं पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ते मग पैसा कुठनं आणणार हा नेहमी लोक प्रश्न विचारतात. तर पैसा कुठनं आणायचं मला हसूच येतं. श्रीमंतांवर टॅक्स लावायचा नाही असं जसं काही गृहीतच धरलेलं आहे की तो टॅक्स कधी लावायचा नाही. सगळ्या प्रगत राष्ट्रांना वेल्थ टॅक्स आहे, इनहेरिटन्स टॅक्स आहे. भारतामध्ये नाही. भारतामध्ये कॉर्पोरेट्सना उलट टॅक्स बचत म्हणजे त्यांचे टॅक्स कमी करण्यात आली म्हणजे गेल्या काही वर्षात. आणि ही माझी जी सगळी मी टीका करतो आहे ती या सरकारवरती टीका फक्त नाही आहे. ही टीका 1991 सालापासून सगळ्याच सरकारनी केलेल्या पॉलिसीजवरती. आपण शिक्षण, आरोग्य त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, वीज, सार्वजनिक वाहतूक हे सगळे खिळखिळे केलेले सगळ्याच सरकारांनी. त्यामुळे ही फक्त या सरकारवर टीका नाही आहे. माझं फक्त या सरकारला सांगणं एवढंच आहे की ह्याच्याकडे जर का सरकारने खर्च केला या गोष्टींवरती तर रोजगार निर्माण होईल, एक इक्विटेबल समाज निर्माण होईल, सस्टेनेबल समाज निर्माण होईल. आणि त्याच्याकरता पैसा कुठनं मिळवायचा अनेक मार्ग आहेत. एक काळा पैसा आपण आणणार होतो तर सगळं काळा पैसा आपल्याला आणता येईल. पनामा पेपर सगळे पेपर झाले, सगळ्यांनी सांगितलेलं तिकडं आपण काहीतरी त्याच्याविषयी केलं पाहिजे. दुसरं मी टॅक्स वाढवला पाहिजे श्रीमंतांवरचं, वेल्थ टॅक्स, इनहेरिटन्स टॅक्स. आणि तर आपला टॅक्स टू GDP रेशो हे भयंकर कमी आहे. आपला टॅक्स टू GDP म्हणजे GDPचा किती भाग टॅक्सचा आहे तर आपला 2017-18 तो 10.7% होता. आता तो 9.9% आहे. 9.9% हा जगामध्ये सगळ्यात कमी आहे. आपण सगळ्यात कमी टॅक्स करतो. आपल्यामध्ये टॅक्स अर्थात जगात गरीब 80 किती टक्के लोक टॅक्सच भरणं शक्यच नाही कारण ते जेमतेमच जगतात. पण जे श्रीमंत जे आहेत त्यातसुद्धा थर आहे त्यातल्या सगळ्यात जास्त श्रीमंतांवर टॅक्स कर लादला पाहिजे. उदाहरणार्थ ब्राझीलमध्ये तो टॅक्स टू GDP रेशो 35% आहे. साऊथ आफ्रिका 28, OECD मध्ये 34 आहे, UK मध्ये 35.2, EU मध्ये 40, US मध्ये 24, सगळ्या डेव्हलप्ड देशांमध्ये हा 36.9 आहे ॲव्हरेज त्याचं. आणि डेव्हलपिंग देशांमध्ये 27.5 आणि आपल्याकडे 9.9. आपण एवढे कमी टॅक्स जमा करतो. त्यातसुद्धा डायरेक्ट टॅक्सचं प्रमाण कमी आहे इनडिरेक्ट टॅक्सपेक्षा. इनडायरेक्ट टॅक्स सगळ्यांना भरावा लागतो. जेव्हा GST असतो तो सगळ्यांवर असतो. हॉटेलमध्ये जा, बूट विकत घ्या, मी विकत घेतला किंवा एखाद्या उद्योजकाने घेतला तरी तेवढंच पडतात. डायरेक्ट टॅक्स हा उत्पन्नावर असं अवलंबून असतो. डायरेक्ट टॅक्स वाढवला पाहिजे. तो न वाढवता आपण इनडिरेक्ट टॅक्सवर भर देतो, त्यामुळे पुन्हा विषमता वाढते. तर मला असं वाटतं की हे श्रीमंतांवरचे कर वाढवले पाहिजेत. मी अमेरिकेमध्ये जेव्हा प्रचंड विषमता वाढली तर बिल गेट्स, वॉरन बफेसारख्या मंडळींनी जाऊन सांगितलं की आमच्यावरती कर वाढवा. आपल्याकडे कॉर्पोरेट्स मात्र थोडं काही केलं की 9 वाजताच्या डिबेटमध्ये आम्ही गुंतवणूक कशी करणार असं म्हणतात. कित्येक उद्योजक इथनं पळून पण गेलेले आहेत आणि कित्येक उद्योगसुद्धा पळून गेलेले आहेत आपल्याकडे कॅपिटल फ्लाईट ज्याला म्हणतात ती भयंकर मोठी आहे. तर मुख्य म्हणजे सांगायचा मुद्दा असा की विकास नीती जो पण आपण बदलत नाही तो पण आपण बाहेर येत नाही, येणार नाही. आपणच नाही तर सगळं जग. कारण मला जे दिसतंय ते असं की प्रचंड मोठ्या प्रमाणात एक स्टॅगफ्लेशनचा धोका आहे, युद्धाचा धोका आहेच आणि पर्यावरणाचा धोका. हे तिन्ही धोके पुढच्या काही काळात आपल्याला
माणसाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर आता हे होणार आहे. त्याचा परिणाम स्टॉक मार्केट क्रॅश होईल, अमुक होईल, तमुक होईल, हे सगळे परिणाम तर्क लोक करत राहतील. पण मुख्य म्हणजे मानवजातीचंच काय होईल आणि त्याच्यावर केवढं मोठं संकट निर्माण होईल आणि सामान्य माणसाचं काय होईल, हा त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं त्यामुळे आपण विकास नीतीविषयी वेगळ्या तऱ्हेने विचार केला पाहिजे. धन्यवाद.